विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे अचिव्हर्स अकॅडमीमध्ये. तर ह्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण आज बघणार एक नवीन कन्सेप्ट, तो आहे फ्लक्स सेटिंग मल्टिप्लायर. तर फ्लक्स सेटिंग मल्टिप्लायर नेमका काय असतो आणि त्याचा मिनिंग काय असतो, याच्यावरती एक्झाममध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये महा ट्रान्सको असेल, महा जनको असेल किंवा महा डिस्कॉम असेल, यावरती डेफिनेटली एक क्वेश्चन तुम्हाला दिसतो. याच्यावरती कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये हा क्वेश्चन डेफिनेटली विचारला जातो. खूप महत्त्वाचा आहे प्रोटेक्शनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. तर हा कन्सेप्ट आपण एकदम शॉर्टमध्ये बघणार आहे बाण. त्यामध्ये तुमचे सगळे कन्सेप्ट क्लिअर होईल आणि तुम्ही ऑटोमॅटिकली काय करणार की हा क्वेश्चन अटेम्प्ट करू शकणार. या क्वेश्चन कसा अटेम्प्ट करायचा, या क्वेश्चनला कसा रीड करायचा आणि याचा डेटा कसा अंडरस्टँड करायचा, त्यासाठी तुम्हाला कन्सेप्ट समजणं खूप गरजेचं आहे. तर चला मग. तर बाण काय असतं की आपली जी ट्रान्समिशन लाईन असते, त्या ट्रान्समिशन लाईन प्रोटेक्शनसाठी आपण काय करतो, एक सर्किट ब्रेकर आणि रिले यूज करतो. तर सर्किट ब्रेकर काय असतं, एक बेसिकली सर्किट ब्रेकर तुमचा हार्डवेअर आहे आणि रिले काय त्याचं सॉफ्टवेअर आहे. सिम्पल आहे. तर बघा इथं सर्किट ब्रेकरचं स्विच असतं. सर्किट ब्रेकर काय असतो तुमचा नॉर्मली क्लोज असतो, लक्षात ठेवा. हा सर्किट ब्रेकर तुमचा, त्याला आपण CV म्हणूया, सर्किट ब्रेकर. तर हा तुमचा काय असणार, नॉर्मली क्लोज असणार. जेव्हा फॉल्ट होणार नाही, त्या केसमध्ये फॉल्ट नाही आहे, नॉर्मल ऑपरेटिंग कंडिशन आहे, तेव्हा हा सर्किट ब्रेकर काय असतो तुमचा क्लोज असतो, ऑन असतो हा स्विच. नॉर्मल करंटला ना हा रेटेड करंटला ऑन असणार, करंट सप्लाय करणार. ओके. त्यामध्ये एक कॉईल असते, माना तुम्ही ही कॉईल असते. ओके. तर ही तुमची सर्किट ब्रेकर ऑपरेटिंग कॉईल, ही सर्किट ब्रेकरची ऑपरेटिंग कॉईल आहे. याला सप्लाय दिलेला असतो DC. आपल्या लाईनचा सप्लाय नसतो, याला सेपरेट बॅटरी दिलेली असते. कारण की लाईनमध्ये जर फॉल्ट झाला, लाईनमध्ये सप्लाय अवेलेबल नसेल, तरीही याला बॅकअपमध्ये वेगळा सप्लाय दिलेला असतो. तर रिले ऑपरेट झाला पाहिजे आपला, म्हणून सबस्टेशनमध्ये बॅटरीला हार्ट म्हटलं जातं रिलेचा. जे पण आहे सबस्टेशनमध्ये जे रिले ऑपरेट करणार, प्रोटेक्शन सिस्टम पूर्ण बॅटरीवर काम करते. ते एक बॅटरी हाऊस, सेपरेट बॅटरी हाऊस असते आणि याला बॅटरी दिलेली असते इथं. ठीक आहे. तर सप्लाय ऑन आहे, पण हा नॉर्मली ओपन सर्किट असतं. कारण की हा जर ऑन झाला तर याचं सर्किट क्लोज झालं, तर हा काय करणार, रिलेला सर्किट ब्रेकरला ऑन करणार. ठीक आहे. तर बघा लक्ष द्या बानो, हा स्विच आहे त्याचा बेसिकली. तर हा काय तुमचा नॉर्मली ओपन स्विच आहे. आता हा ओपन आहे सध्या. जर हा क्लोज झाला तर हा सर्किट ब्रेकर ऑपरेट होणार तुमचा. आणि याच्यामध्ये दोन टर्मिनल असतात, दोन कॉन्टॅक्ट असतात बानो. याला आपण म्हणणार एक फिक्स कॉन्टॅक्ट, मुव्हेबल कॉन्टॅक्ट. बघा अशा पद्धतीचं असतं हे. ठीक आहे. हा नॉर्मली ऑपरेट क्लोज असतो, नॉर्मली क्लोज. याचा जो फिक्स कॉन्टॅक्ट आहे, मुव्हिंग कॉन्टॅक्ट आहे, तो कनेक्टेड असतो आणि करंट सप्लाय करत असतो नॉर्मल कंडिशनला. पण जेव्हा फॉल्ट लागतो बा, तर हा मुव्हेबल कॉन्टॅक्ट तर थांबेल. मुव्हेबल कॉन्टॅक्ट काय होतो, थोडा इकडं सरकतो आणि फिक्स कॉन्टॅक्ट इथेच राहणार. मग यात काय आर्क फॉर्म होणार. आर्क फॉर्म झाले तरी तर आर्क पंचिंग मीडियम असतं. मग जे एअर सर्किट ब्रेकरमध्ये एअर असणार, प्रेशराइज एअर किंवा फोर्स एअर, तिथं ब्लास्ट होणार एअरचा आणि नवीन फ्रेश एअर डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ वाढवणार आणि तिथं जे पण आर्क फॉर्म झाला आहे ते क्वंच होणार, आर्क विझण्यात येणार ती. ठीक आहे. ऑइल सर्किट ब्रेकरमध्ये ऑइल असतं, गॅस सर्किट ब्रेकरमध्ये हे SF6 असतं. तर हे वेगवेगळे आर्क पंचिंग मीडियम आपण वापरतो. तर सिम्पल आहे, हा नॉर्मली क्लोज असणार, फॉल्ट कंडिशन जेव्हा असणार तेव्हाच ऑपरेट होणार. ओके. तर हा नॉर्मली ओपन आहे. बघा इथे एक कॉईल असते, त्याला म्हणतो आपण रिले ऑपरेटिंग कॉईल. तर ही रिलेला ऑपरेट करण्यासाठी असते. त्या रिले ऑपरेटिंग कॉईलमधून, रिलेमधून जो करंट फ्लो होतो मान, तो करंट आपण CTमधून फ्लो होतो. कारण की हा रिले ना, रिलेची जर तुम्हाला सेन्सिटिव्हिटी वाढवायची आहे, कॉस्ट कमी करायची आहे, तर रिलेमधून आपल्याला काय कमी करंट फ्लो करायचं आहे. मग करंट स्टेप डाऊन करणे, तर आपण काय करणार की जो सिस्टीमला रेटेड करंट फ्लो होते, समजा फॉर एक्झाम्पल इथून करंट फ्लो होते आपला 400 अँपियर, पण आपण 400 अँपियर आणि 5 अँपियरचा रिले लावतो. कारण 400 अँपियरचा जर रिले डिझाईन करायचं तुम्हाला, त्याची कॉस्ट खूप जास्त असणार. ओके. त्यामुळे आपण काय करतो की याला एक करंट ट्रान्सफॉर्मर वापरतो. याला आपण शॉर्टकटमध्ये CT म्हणतो. आणि CT काय करतो, करंटला स्टेप डाऊन करणार. लाईनमध्ये प्रायमरीला 400 अँपियर करंट असणार. तर हा जो 400 अँपियर असतो बाण, तो कधी पण लाईन करंट असतो, प्रायमरी म्हणून ॲक्ट होतो. आणि ह्या 400 अँपियरला हा CT स्टेप डाऊन करून टाकणार बाण तुमचा 5 अँपियर. तर हा जो 5 अँपियर असतो हा स्वतःचा करंट आहे, तो फेज करंट असतो. CTचा फेज करंट असतो, लक्षात ठेवायचं. ओके. तर इथून करंट फ्लो होणार तुमचा, सिम्पल आहे. करंट फ्लो होणार, करंट फ्लो आलं
मग या करंटला एक सेटिंग असते बाण, आपण करंट सेटिंग करतो आणि करंट सेटिंग करतो तर हा काय करणार माहिती की बाण, ज्या तुला जर जास्त रेटेडपेक्षा जास्त करंट फ्लो आला तर याला कॉईलला खाली खेचणार, तर ही क्लोज होणार, कॉईल क्लोज झाली तर हा रिले का होणार, ऑपरेट होणार आणि रिले ऑपरेट झाला की सिग्नल पाठवणार आपल्या सर्किट ब्रेकरला आणि सर्किट ब्रेकर ओपन होऊन जाणार, जो की नॉर्मली काय तुमचा नॉर्मली क्लोज आहे. ठीक आहे, तर ह्या अशा पद्धतीनं ऑपरेट होतं हा. मग तुम्ही म्हणणार सर नॉर्मल करंट फ्लो आलं 5 अँपियर तर लगेच फॉल्ट लागला का? नाही, आपल्या सिस्टीममध्ये थोडंफार करंट व्हॅरी होत राहतं. मग आपण ज्या करंटला रिले ऑपरेट होणार त्याला पिकअप करंट म्हणतो आपण. त्याच्यामध्ये काय करतो आपण, जे बी नॉर्मल सेकंडरी करंट आहे आपलं सिटीमधलं त्याला मल्टिप्लाय करतो करंट सेटिंगनं. करंट सेटिंग असते आपली, तर करंट सेटिंग पर्सेंटेजमध्ये दिलेली असते आपला. मग आपण काय करतो 125% किंवा 150% ही करंट सेटिंग करतो. तर याचा अर्थ काय असतो की आपला जो नॉर्मल करंट आहे 5 अँपियर, याच्यामध्ये थोडंफार व्हेरिएशन होत राहतं. जसं की 5 अँपियर म्हणून 5.5 अँपियर होणार, हा लगेच फॉल्ट नसतो, कारण की आपला कधीही लोड कॉन्स्टंट नसतो, व्हेरिएशन होत राहतं. मग आता तुम्ही म्हणणार सर इथं 5 अँपियर करंट फ्लो आला आणि तुम्ही जर समजा सेटिंग करून ठेवली 150 करंट 150%ला डिवाइड बाय आपण 100 करून, कारण पर्सेंटेज कधी यूज नाही करायचं इक्वेशनमध्ये. पर्सेंटेज जर घालवायचे तुम्हाला त्याला काय करायचं, पहिल्यांदा आपण मल्टिप्लाय केलं 100, आता डिवाइड करायचं 100 ना, ते 1.5 होणार. तर 1.5 जर मल्टिप्लाय केलं तर 7.5 अँपियर येतं तुमचं. तर हा आपला पिकअप करंट. तर आपल्या रिलेला कधी कळणार की फॉल्ट लागला आहे, जर 7.5 अँपियरच्या वर करंट गेला तर हा करंट कोणता आला, आपला पिकअप करंट झाला. तर पिकअप करंट काय असतो बाण, तर लक्षात ठेवायचं सेकंडरी करंट, कारण की रिले कॉईलमधून जो करंट फ्लो होतोय, रिलेमधून जो करंट फ्लो होतोय तो सेकंडरीचा करंट फ्लो होतोय सिटीचा. सेकंडरी करंट मल्टिप्लायड बाय करणार तुम्ही करंट सेटिंग, जे पण सेटिंग करून ठेवली आपण ती सेटिंग. ओके, अंडर करंट रिले असेल तर 50% सेटिंग करून ठेवणार तुम्ही, 150% 200% पण करू शकता, तुम्हाला दिलेलं असतं एक्झाममध्ये. ठीक आहे, तर इथून आपल्याला पिकअप करंट भेटला. मग दुसरी गोष्ट काय असते, फ्लक्स सेटिंग मल्टिप्लायर. मग फ्लक्स सेटिंग मल्टिप्लायर काय असतो, रिले कॉईलमधून फॉल्ट करंट किती फ्लो झाला सेकंडरीमधून, आणि मल्टिप्लायड बाय काय करायचं तुम्हाला, डिवाइड काय करायचं तुम्हाला पिकअप करंट, हा दोघांचा रेशो असतो. ओके, मग फॉल्ट करंट इन रिले कॉईल. रिले कॉईल म्हणजे सेकंडरी बाण ना, सेकंडरी बेसिकली सेकंडरी तर लावली ना सिटीची रिलेला. ठीक आहे, तर दोघं सेमच आहे बाण, तर लक्षात ठेवायचं रिले कॉईल असेल किंवा सेकंडरी असेल सिटीची तर सेम बाण, आणि डिवाइड बाय काय तुमचा पिकअप करंट. ओके, याच्यावरून काय होतं की आपला प्रायमरीला फॉल्ट लागतो नेहमी, तर प्रायमरी करंट दिलेलं असतं तुम्हाला फॉल्ट करंट, तर बाण ते दिलेलं असतं आपल्याला समजा 4,000 अँपियर. ठीक आहे, अशा पद्धतीने दिलेलं असतं 4,000 अँपियर करंट फ्लो होणार, इकडं 4,000 अँपियर करंट फ्लो होणार. तर लक्षात ठेवायचं बाण 400ला किती देतं आहे आपलं सिटी, 5 अँपियर देतो आहे, तर 4,000ला बघा 1 शून्य वाढलं आहे, तर डेफिनेटली इकडे 1 शून्य वाढणार, तर 50 अँपियर करंट फ्लो होणार तुमचं सिटीमध्ये. ठीक आहे, मग सिटीमध्ये 50 अँपियर करंट फ्लो होणार, तर फॉर्म्युला कसं बनवायचं लक्ष द्या बानो. फॉर्म्युला बघा, फॉल्ट करंट इन सेकंडरी इज इक्वल टू फॉल्ट करंट इन प्रायमरी. डेफिनेटली फॉल्ट करंट प्रायमरीच्यावर डिपेंड असणार. दुसरी गोष्ट बाण, हा करंट स्टेप डाऊन होतोय, तर लक्षात ठेवायचं छोटावाला करंट म्हणजे सेकंडरी करंट आणि डिवाइड बाय प्रायमरी करंट करायचं नेहमी. सिटी रेशो हा आपला सिटीचा रेशो आहे, तर हा रेशो घ्यायचा बाण नेहमी. ओके, तर सेकंडरी करंट हा छोटा करंट आहे, कारण की स्टेप डाऊन होणार आहे, करंट इकडे जाऊन कमी होणार आहे. तर बघा बाण इकडे 4,000 अँपियर, तर तोंडी पण कॅल्क्युलेट करू शकता तुम्ही. इकडे किती आहे करंट होतोय आपला, फॉल्ट करंट 4,000 आहे, सेकंडरीला 5 आहे, आणि इकडे बाण तुमचा 400. तुम्ही सरळ बघा बाण इथं काय येतं तुमचं 10 येते, हे होणार तुमचं 50 अँपियर. काल मग इथून एक फॉर्म्युला बनला आपला. फॉर्म्युला कसा बनला बाण, फॉल्ट करंट इन सेकंडरी किंवा रिले कॉईल इज इक्वल टू काय असतो, फॉल्ट करंट इन प्रायमरी मल्टिप्लायड बाय काय करायचं, सेकंडरीचा करंट घ्यायचं छोटावाला, आणि इकडं मोठा करंट घ्यायचा आहे. कारण न्यूमरेटरला छोटा घेतला तुम्ही आणि डिनॉमिनेटरला मोठा, तरच ही व्हॅल्यू कमी होणार आहे, आणि व्हॅल्यू लक्षात ठेवायचं प्रायमरीपेक्षा कमीच होणार आहे, कारण सिटी नेहमी काय करतो स्टेप डाऊन करतो करंटला. एवढी गोष्ट लॉजिकली लक्षात ठेवायची. तर इथून तुम्हाला बाण PSM काढता येतो. PSM काय असतो आपला, फ्लक्स सेटिंग मल्टिप्लायर, तर फॉल्ट करंट इन सेकंडरी डिवाइड बाय पिकअप करंट, ह्या दोघांचा रेशो आहे. तर PSM काय सांगतो आपल्याला की फॉल्ट करंट नेमका किती सिव्हिअर आहे, कळलं का नाही कळलं. PSM आता समजा PSMचा अर्थ काय होतो, समजा तुमचा फॉल्ट करंट आहे सेकंडरीमध्ये, आता बघा इथं पिकअप करंट किती आपलं 7.5, तर फॉल्ट करंट किती झाला तुमचं सेकंडरीमध्ये समजा 15 अँपियर, तर बघा 15 डिवाइड बाय 7.5 ते घेऊन जाणार 2. तर रेटेड करंटपेक्षा समजा जो आपला फॉल्ट करंट आहे पिकअप करंट आहे, तो पिकअप करंट फॉल्टपेक्षा डबल आहे.
है ना. त्याच्यानंतर बघा बाण इथं बघा आता फॉल्ट करंट येतो तुमचा 30 अँपियर आणि हा 7.5 येतोय, तर ऑब्विसली हा 4 होणार. मग PSMचा अर्थ काय असतो की 4 पटीनं फॉल्ट जास्त फ्लो होते तुमचा जी तुमची पिकअप करंटपेक्षा. मग याचा अर्थ काय की तुमचा टाईम कमी व्हायला पाहिजे बानो. ओके, मग याचा अर्थ काय तुमचा टाईम कमी व्हायला पाहिजे. तर सिंपल एक ग्राफ लक्षात ठेवा बानो. तुम्ही जर एक ग्राफ लक्षात ठेवला तर तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल. बघा लक्ष द्या. हा जर आपण इकडे बघितला टाईम आणि इकडे बघितला आपण फॉल्ट करंट इन सेकंडरी है ना, तर तुमचं जसं जसं उलटा जरी काढला तरी चालेल, आपण काही टेन्शन नाही. तर बघा असं आपण बघा इथून काय कळतंय तुम्हाला की फॉल्ट करंट बघा आता इथे जास्त फॉल्ट करंट आहे. बघा इथे जास्त फॉल्ट करंट आहे, तिथं टाईम बघा कमी लागला आहे. बघा हा 0.1 सेकंडमध्येच आपण ऑपरेट केला रिले. इकडे बघा 0.25 सेकंड काय असणार, 1 मिनटं 2 मिनटं अशा पद्धतीनं. तर फॉल्ट करंट कमी झाला आपला तर हे होतंय. तर PSMचा अर्थ त्याचं बघा ना आपला PSMचा अर्थ काय होता आपला. PSM म्हणजेच काय असतं फ्लक्स सेटिंग मल्टिप्लायर. मग फ्लक्स सेटिंग मल्टिप्लायर जर वाढला तर आपल्याला टाईम कमी करायचा आहे. मग त्यासाठी आपण काय करतो टाईम सेटिंग मल्टिप्लायर टाईम कमी करायचं काम करतो. मग टाईम कमी कसा होणार तर आपला हा सर्किट ब्रेकर लवकर ऑपरेट होण्यासाठी आपण ॲडिशनल फोर्स डेव्हलप करतो, इथं ॲडिशनल टॉर्क डेव्हलप करतो जे बी असणार आपले. तर लवकरात लवकर आपला आर्क गोईंग झाला पाहिजे आणि फॉल्ट हा लवकरात लवकर एलिमिनेट केला पाहिजे. कारण जर फॉल्टचा मॅग्नेट्यूड वाढतोय तर हा डेंजर फॉल्ट आहे, हा डॅमेज करू शकतो. त्याचा टाईम कमी झाला पाहिजे, टाईम कमी झाला पाहिजे याचा अर्थ असतो. याच्यात इन्व्हर्स रिलेशन पाहिजे फॉल्ट करंटमध्ये आणि टाईममध्ये. जितका फॉल्ट करंट सिव्हिअर आहे तो कमी वेळात जास्त नुकसान करू शकतो. त्यामुळं जर आपला PSM वाढला याचा अर्थ फॉल्टची लेवल वाढली आहे तर तुमचा करंट टाईम कमी व्हायला पाहिजे, एवढं लक्षात ठेवा बानो. ओके, मग याच्यावरती क्वेश्चन्स कसे येतात काय येतात ते पण आपण पुढे बघूया बानो. ठीक आहे, ते बानो फॉर्म्युले बघा. का फॉर्म्युला लक्षात ठेवायचे तुम्हाला सिंपल आहे. पहिला फॉर्म्युला एक लक्षात ठेवायचा तुम्हाला पिकअप करंटचा. पिकअप करंट तर हे लिहून घ्यावा ना फॉर्म्युला. हा तुमचा पिकअप करंट तुमचा सेकंडरी करंट मल्टिप्लाइड बाय करंट सेटिंग. जे पण तुमचं फ्लक्स सेटिंग असेल किंवा करंट सेटिंग आहे जे बी दिले तुम्हाला पर्सेंटेजमध्ये जर दिले असेल करंट सेटिंग तर त्याला डिवाइड करून घ्या 100 कारण तो फॉर्म्युलेत डायरेक्ट यूज नाही करायचा आपला. तर 100 डिवाइड करून घ्यायला. ठीक आहे, समजा 120% दिले तुम्हाला तर याला काय करा बा 1.2 नाही यूज करा. 125% दिले त्याला 1.25. 150% दिले तर याला यूज करा 1.5. 200% दिले तर 2 यूज करा. 75% दिले बानो तर 0.75 यूज करा. 50% दिले तर 0.5 यूज करा. अशा पद्धतीनं. ठीक आहे, ओके. ते हे करंट सेटिंग लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर बानो पिकअप करंट काढला तुम्ही करंट सेटिंगना. फॉर एक्झाम्पल तुमचा हा दिला आहे 601 अँपियर आणि तुमचा सेटिंग बानो 150%. तर तुमचा सेकंडरी बघा 1 मल्टिप्लाइड बाय 150 डिवाइड बाय 100 करणार तर आपला हे होणार 1.5 अँपियर. हा आपला पिकअप करंट आहे. रिले याच्यालाच फॉल्ट मानणार. रिले थोडं व्हेरिएशन झालं 1.2ला त्याला फॉल्ट मानणार नाही रिले, कारण की तेवढं व्हेरिएशन नॉर्मली होत राहतं सिस्टीममध्ये आपल्या. ठीक आहे, लगेच रिले ऑपरेट झाला पाहिजे असं नाही आहे. थोडंफार व्हेरिएशन लोडच्या व्हेरिएशन होत राहतं. ठीक, चलो. नंतर आता दुसरा फॉर्म्युला कोणता आपला हा पिकअप करंट चाला. दुसरा फॉर्म्युला आपला फ्लक्स सेटिंग मल्टिप्लायर. मग फ्लक्स सेटिंग मल्टिप्लायर काय आपला फॉल्ट करंट सेकंडरीमधला आणि डिवायडेड बाय करायचं तुम्हाला पिकअप करंट. ह्या दोघांचा रेशो घ्यायचा तुम्हाला. ठीक आहे, तर हा येणार PSM. तुम्हाला सर फॉल्ट करंट कसं काढायचं सेकंडरीचा तर हा डिपेंड आहे फॉल्ट करंट प्रायमरीला किती लागला आहे आणि इकडे बाणातही व्हॅल्यू कमी झाली पाहिजे. प्रायमरीपेक्षा कमी झाली पाहिजे तर हा छोटीवाली व्हॅल्यू वर घ्या आणि खालची व्हॅल्यू मोठी व्हॅल्यू खाली घ्या. आणि हा सिटी रेशो बाण बेसिकली सिटी रेशो. तर लक्षात ठेवायचं सिटी रेशोवरून आपली व्हॅल्यू भेटणार. तर हा स्टेप डाऊन होणार एवढं लक्षात ठेवायचं. लॉजिकली डोक्याला ताण घ्यायची गरज नाही आहे. तर आपण 1-2 क्वेश्चन बघूया. आपण बघा तुमचे क्वेश्चन जमत आहे का, लागत आहे का तुमचे क्वेश्चन. ठीक आहे, तर कन्सेप्ट क्लिअर झाला आहे का बघूया आपण. बघा लक्ष द्या. तर बघा आणि काय म्हटलं रिले सेटिंग दिली तुम्हाला. रेटिंग दिली रिलेची 5 अँपियर 2.2 IDMT रिले सेटिंग दिली तुम्हाला. बघा हा रिले सेटिंग आहे म्हणजे हा करंट सेटिंग बेसिकली पर्सेंटेजमध्ये दिला आहे 125%. तर याला काय करायचं डिवाइड करून घ्यायचं. हा 1.25 येणार. त्याच्यानंतर म्हटलं TSM दिला आहे टाईम सेटिंग मल्टिप्लायर. हा काय करतो टाईम रिड्यूस करतो कारण फॉल्ट खूप सिव्हिअर असला तर टाईम सेटिंग ॲडिशनल टॉर्क रिड्यूस करतो. मग मे बी याच्या वेगवेगळ्या मेथड्स आहे. ठीक आहे, तर त्यानंतर आपण डिस्कस करू. सध्यापुरतं कन्सेप्ट आपण बघू.
कनेक्टेड टू सिटी याचा रेशो दिला बानो. सिटी रेशो खूप महत्त्वाचा आहे. याच्यावरूनच आपल्याला कळतं की रिले कॉईल कोणाला लावली आहे. तर लक्षात ठेवायचं प्रायमरी करंट हा बेसिकली IP आणि सेकंडरी करंट म्हणजेच रिले कॉईलचा करंट आहे 5 अँपिअर. तुम्ही जर करंट सेटिंग बघितलं तर इथून पिकअप करंट काढतात तुम्हाला. पिकअप करंट काय येणार बघा तुमचं 5 अँपिअर मल्टिप्लाइड बाय 1.5 किंवा 1.5 नाही 1.25. ते इथून जर केलं तुम्ही ते येतं तुमचं 6.25 अँपिअर. 6.25 येणार नाही बरोबर आहे की नाही. ठीक आहे 6.25 येणार 6 मल्टिप्लाय. ठीक आहे तर ह्याला आपलं 6.25 अँपिअर. नंतर बघूया आपण आता पुढं फॉल्ट करंट बघा बाण काय प्रायमरी म्हणला फॉल्ट करंट आहे. फॉल्ट करंट नेहमी प्रायमरी म्हणलाच असणार कारण की फॉल्ट लागतो आपला प्रायमरीलाच. 4000 अँपिअर आहे. ठीक आहे 4000 अँपिअर. ओके ऑपरेटिंग करंट इन रिले कॉईल इन रिले ऑपरेटिंग करंट इन रिले कॉईल. ऑपरेटिंग करंटच विचारलं आहे तर बाकी काढायची गरजच नाही आहे. ते 6.25 अँपिअर येणार. खतम विषय. ओके आता मी तुम्हाला ॲडिशनलमध्ये दाखवतो की PSM जर विचारला असता तर कॅश काढला असता. PSM आपला येणार फॉल्ट करंट इन सेकंडरी डिवाइड बाय येणार पाहन आपला पिकअप करंट. ठीक आहे ऑपरेटिंग करंटलाच पिकअप करंट पण म्हणतात लक्षात ठेवा. ओके तर पिकअप करंट आपण काढला आहे 6.25 अँपिअर. आणि आता फॉल्ट करंट कसं काढायचं मी म्हटलं तुम्हाला सेकंडरीचा फॉल्ट करंट रिड्यूस होणार आहे ना. रिड्यूस होणार किती रिड्यूस होणार पाहणं तो डिपेंड असणार तुमचा फॉल्ट करंट इन प्रायमरी. आणि आता सेकंडरीचा छोटा रेशो छोटा कोण आहे पाहणं तर 5 आहे. 5 वर येणार खाली 400 येणार सिम्पल. तर बघा हे 400 10 येणार तर 50 अँपिअर करंट फ्लो होते. तर वरती येणार 50 अँपिअर खाली येणार बाण मोठी व्हॅल्यू येणार ही वरची मोठी खालची छोटी येणार. तर पिकअप करंट कितीला होता 6.25 अँपिअरला तर 6 पॉईंट. तर तुम्ही जर बाण इकडे गेले 50 डिवाइड बाय 6.25 केलं तर तुम्हाला काय भेटणार बाण तर 8 भेटणार सगळं. ठीक आहे 8 PSM. ओके तर हा भेटतं तुम्हाला PSM. आता बाण याच्यावरून आपला TSM भेटला 60. 8ला टाईम दिला आहे तुम्हाला 2.2. हे पुढचा डेटा आहे बरं काही गरज नाही तुम्हाला कारण की तुमचा आन्सर इथंच येऊन गेला आहे. पण सांगतो मी तुम्हाला रिले ऑपरेटिंग टाईम जर विचारला असता येईल. आता हा येईचाच क्वेश्चन आहे पण ठीक आहे अजून जर लिहिला रिले ऑपरेटिंग कॉईल तर रिले ऑपरेटिंग कॉईल काय असतं हा 2.2 पण याला TSM मल्टिप्लाय करायला लागतं 6 ना. तर हे 2.2 मल्टिप्लाइड बाय 6 डिवाइड बाय 10 घेतला आपण तर 2.2चं काय येणार बाण तुमचं सिम्पल आहे 2.2 मल्टिप्लाइड बाय जर तुम्ही केलं बाण याला 6 ना ते हे येणार तुमचं 1.32 सेकंद. ठीक आहे त्या अशा पद्धतीनं आन्सर येणार तुमचा. हा टाईम रिड्यूस होणार कारण की का रिड्यूस झाला कारण का फॉल्ट खूप सिव्हिअर आहे 8 पटीनं जास्त आहे तर तुमचा टाईम रिड्यूस होणार. रिले ऑपरेटिंग टाईम विचारला तर हा PSM आला तर 8 आणि याच्यावरती बघा किती क्वेश्चन व्हेरिएशन होऊ शकता. भरपूर सारे क्वेश्चन्स तुम्ही अटेम्प्ट करू शकता जर तुमचा कन्सेप्ट क्लिअर असेल तर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण आता अजून. बघा रेटेड करंट 5 आहे आणि सिटीचा रेशो दिला आहे तुम्हाला टर्न्स रेशो 100. ओके सिटीचा टर्न्स रेशो 100 दिला आहे. ओके त्याच्यानंतर बाण बघा 100 म्हणल्यावर हा काय असणार तुमचा 500ला 5 असणार ना. हा म्हणजे 100 पटीनं तुमचा करंट वाढला आहे कमी झाला आहे. ठीक आहे त्याच्यानंतर बघा बाण काय म्हटलं आहे फॉल्ट करंट आहे 5000 अँपिअर. फॉल्ट करंट 5000 अँपिअर तुमचा. ठीक आहे तर हा दिला आहे तुम्हाला प्रायमरी म्हणला फॉल्ट करंट. सेकंडरी म्हणला जर फॉल्ट करंट काढायचं आहे तुम्हाला कारण की तुम्हाला काय विचारलं मला बघू द्या पहिले काय विचारलं फ्लक्स सेटिंग मल्टिप्लायर तर तुम्हाला फॉल्ट करंट लागणार. तर बघा 5000 तर आपल्याला छोटी करणे व्हॅल्यू तर वरती 5 येणार खाली 500 येणार सिम्पल सिटी रेशो. बघा बाणा हा येणार तुमचा आता 10 म्हणजे 50 अँपिअर. खतम झाला विषय. पण याला 5 डिवाइड नका करू बाणू का कारण की आपल्याला बघायला लागेल की सेटिंग किती केली. अरे रिलेचं सेटिंग 100%लाच करून टाकली आहे तर आता आपल्याला काही हातात नाही आपल्या डायरेक्ट पिकअप करंटच रेटेड करंटला येणार. बघा करंट सेटिंग कसं येतं आपलं पिकअप करंट येतो सेकंडरी करंट मल्टिप्लाइड बाय करंट सेटिंग. तर बघा सेकंडरी करंट आपला 5 अँपिअर आहे मल्टिप्लाइड बाय करंट सेटिंग आपली 100लाच केली आहे टक्के 100ला 100 कॅन्सल होऊन जाईल. तर इथे येणार बाणू 5 अँपिअर. एक्झाममध्ये हे अवॉइड करा लिहिणं हे आता तुम्हाला समजण्यासाठी लिहितं मी. अवॉइड करायचं कॅल्क्युलेशन पेन जितका कमी टेकवणार तुम्ही तेवढं चांगलं आहे बाणू. ठीक आहे तर पेन फक्त प्रॅक्टिस करताना टेकवायचं आहे एक्झाममध्ये इतकं क्लिअर बसायचं नाही आहे तुम्हाला. ठीक चलो तर बघा टाईम सेटिंग दिलं आहे 0.5 याची गरजच नाही आपल्याला आयडेंटिटी रिले. ओके PSM काढायचं आपल्याला तर PSM काय येणार बघा तुमचा PSM येणार तुमचा फॉल्ट करंट इन सेकंडरी डिवाइड बाय तुमचा पिकअप करंट. तर फॉल्ट करंट 50 डिवाइड बाय 5 येणार तर सिम्पल होणार 10. ठीक आहे बघा 10 ऑप्शन बी. ठीक आहे इकडे बघा बघा ना आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. डिटरमाइन द फ्लक्स सेटिंग मल्टिप्लायर ऑफ ए 5 अँपिअर ओव्हर करंट रिले. 125 करंट सेटिंग दिले तर 5 अँपिअर बघा सिटी बघा
5 ॲम्पियर 125 तर 1.5 डायरेक्ट असं कॅल्क्युलेशन 6.25 खतम. हा काय आपला पिकअप. जास्त लिहित बसायचं नाही बाळांनो ना. प्रायमरी इथं किती आहे 400, सेकंडरी किती बाळांनो 5 खतम. त्याच्यानंतर काय 4000 आहे. 4000 करंट कमी होणार बाळांनो. स्टेप डाऊन 5 वर 400 खाली 410 10 50 पिकअप किती 6.25 50 डिवाइड बाय 6.25 आपण सॉल्व केलं तर आता तेच 8 आन्सर येतं बाळाचं. ठीक आहे. तर 8 आन्सर येतं बघा. असिस्टंट इंजिनियरला आला UPPSCमध्ये 8 आन्सर. काही वेळ नाही लागत बाळाला सॉल्व करायला. थँक्यू व्हेरी मच. बाकीच बघूया आपण नंतर.